दरम्यान सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अर्थात या वर्षातल्या शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर देखील नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। नागरिकांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। दरवर्षी मरीन ड्राईव्हवर नागरिक गर्दी करत असतात आणि सूर्यास्ताबरोबरच ते आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्हला खास पसंती देत असतात। वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईत मरीन ड्राईव्ह परिसर हा संपूर्णतः आपण पाहतोय तर गजबजलेला पाहायला मिळतोय। सूर्यास्त अवघ्या काही वेळातच होईल आणि त्यानिमित्तानेच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी ही मरीन ड्राईव्ह या परिसरात झालेली आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल, काय नेमका नवीन वर्षाच्या संकल्पना आहेत आपल्या आणि सरत्या वर्षामध्ये जे काही घडलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल? सरता वर्ष म्हणजे आता बघा 2025चा आपला शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस म्हटल्यावरती आपले जे सुख दुःख असतात किंवा जे काही असेल ते विसरून जायचं असतं आणि ते विसरून आपण नवीन सुरुवात करायची असते। हे आयुष्यामध्ये आपल्याला एक शिकवण आहे। त्या वर्षाच्या आठवणी की बाबा शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं होतं या महाराष्ट्रामध्ये किंवा ह्या अतिवृष्टीच्या त्याच्यातून शेतकरी आता सावरलेला आहे आणि आता पुढे नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना हे वर्ष चांगलं व्हावं, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये म्हणजे चांगले दिवस यावेत। नवीन संकल्पना हेच आहे की आता जे काय आपलं झालेलं आहे, जे काय आपले चढउतार व्हॉटेवर आपल्या आयुष्यामध्ये जे काय घडतंय ते सगळं विसरून जायचं आणि नव्याने कामाला लागायचं, नवीन वर्षासोबत नवीन सुरुवात करायची। या सरत्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर शेतकऱ्यांवरती आलेलं जे संकट होतं, या संकटातनं सरकार किंवा शेतकरी हे ज्या पद्धतीने बाहेर निघाले, पुढच्या वर्षी असं कुठलं संकट येऊ नये, सगळ्यांना सुख शांती समृद्धी लाभावी या सगळ्याच मनोकामना घेऊन हे मुंबईकर, राज्यातनं आलेले नागरिक हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।